अहिल्यानगरचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेच्या माहिती आणि जनजागृती पुस्तिकेचं प्रकाशन संपन्न झालंय। वाढते तापमान, प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही आजच्या काळातील गंभीर आव्हानं बनली आहे। भविष्यात हीच आव्हानं अधिक तीव्र स्वरूपात शहरांसमोर उभी राहणार असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर मनपा उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेच्या माहिती आणि जनजागृती पुस्तिकेचं प्रकाशन संपन्न झालं। या सोहळ्यास उपमहापौर धनंजय जाधव, उद्योजक जनक आहुजा, उद्योजक आदेश चंगेडिया, राजेंद्र बलदोटा, नगरसेवक निखिल वारे, अभिजित बोरुडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना उद्योजक जनक आहुजा म्हणाले, आज मानवजातीसमोर वाढते तापमान, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि घटते हरित क्षेत्र ही गंभीर समस्या उभी ठाकली आहे। अहिल्यानगर सारख्या झपाट्याने विस्तारित असलेल्या शहरासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अत्यंत आवश्यक आहे। शहराचा विस्तार होत असताना सिमेंटची जंगलं वाढतायत, मात्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राबविण्याची गरज आहे। उपमहापौर धनंजय जाधव यांनी सुरू केलेली नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम ही अत्यंत कौतुकास्पद असून या माध्यमातून शहरातील वृक्षसंख्या वाढण्यास निश्चितच मदत होईल। वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून काळाची गरज आहे। पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानं किमान एक झाड लावून त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे। निसर्गावर प्रेम करणं म्हणजे आपल्या भविष्यातील पिढ्यांचं संरक्षण करणं होय, असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की अहिल्यानगरला हरित, स्वच्छ आणि आदर्श शहर बनविण्यासाठी प्रत्येक नगरकराचा सहभाग आवश्यक आहे। नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी या मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। प्रत्येकानं एक झाड लावलं तर संपूर्ण शहर हिरवगार होण्यास वेळ लागणार नाही। स्वच्छ, सुंदर आणि हरित अहिल्यानगर ही आपल्या सर्वांची सामूहिक संकल्पना असली पाहिजे। या मोहिमेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन होईल। वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, शहराचं तापमान कमी करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे। तर या माहिती आणि जनजागृती पुस्तिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वृक्षांविषयी जागरूकता निर्माण केली जाईल आणि पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ उभी राहील। तर म्हणजे 1 मे रोजी आपण नगर शहरामध्ये राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचं उद्घाटन केलं आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त खरं म्हणजे माझे मित्र परिवार, माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक मोठ्या प्रमाणामध्ये मला झाडं घेऊन येत आहेत। माझे मित्र निखिलजी वारे साहेब यांनी आत्ताच 100 झाडं या मोहिमेसाठी दिलेले आहेत। तसेच आम्ही एक माहिती पुस्तिकेचं प्रकाशन देखील केलेलं आहे। आपल्या नगरचेच असणारे मयुरजी देशमुख यांनी झाडं लावण्यापासून तर त्याचं माती परीक्षण असेल, ते जगवायचे कसे, त्याचे प्रकार कसं, त्या अनेक गोष्टी त्याची एक माहिती पुस्तिका तयार केली। तर आपण पाहतो की अनेक वर्षापासून आपण हा डायलॉग ऐकत असतो की झाडे लावा आणि झाडे जगवा, परंतु अनेक वेळा ते काय आपला फोटो सेशन पुरतं दिसत असतं। म्हणून आम्ही सर्व मंडळींनी ठरवलं की ही नुसती फोटोपुरतं न राहता प्रत्यक्षात एका वर्षामध्ये आपण जरी 1 लाख झाडं म्हणलो, जास्तीत जास्त झाडं लावणे आणि ते जगवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे त्या अनुषंगानं खरं म्हणजे आज आम्ही त्या माहिती पुस्तिकेचं उद्घाटन या ठिकाणी त्याचं माहिती पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे। आणि मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नगरकरांना आवाहन करतो की आपणही मोठ्या प्रमाणामध्ये या मोहिमेमध्ये सहभागी व्हा। लवकरच आपल्या गेल्या 2-3-5 वर्षामध्येच आपलं शहर हे हरित शहर दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून प्रयत्न करू। या उपक्रमासाठी आत्ताच जनक शेठजी आहुजा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडलेला आहे। माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी असतील, बलदोटाजी असतील, आमचे धवर साहेब असतील, मुकुलजी असतील, बोर्डे साहेब असतील, पवार साहेब असतील, सगळेच विजूभाऊ असतील, आमचे अक्षयजी असतील, सगळेच आपले सगळे लांडगे साहेब आहेत। सगळ्यांचे मी आभार मानतो आणि विशेष करून मीडियाचे आभार मानतो। तर यावेळी बोलताना आदेश चंगेडिया म्हणाले, उपमहापौर धनंजय जाधव यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची लोक चळवळ उभी केली आहे। या मोहिमेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यास शहरातील तापमान कमी होण्यास मदत होईल। नागरिकांना शुद्ध हवा मिळेल, धूळ नियंत्रणात राहील
आणि शहर अधिक हिरवगार बनेल. वृक्षांमुळे नागरिकांना सावली, आरामदायी वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य लाभतं. तसेच पावसाचं प्रमाण वाढण्यास, भूजल पातळी सुधारण्यास आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते. भविष्यातील पिढ्यांना हरित वारसा मिळण्यासाठी वृक्षांचं महत्त्व समाजाला पटवून देणं आवश्यक आहे. ही मोहीम त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि AI कितीही पुढे गेलं तरी शुद्ध हवा, ऑक्सिजन आणि पर्यावरणीय संतुलनासाठी वृक्षांना कोणताही पर्याय नाहीये. AI आपलं जीवन सुलभ करू शकते, मात्र निसर्गाची जागा घेऊ शकत नाही. याच विचारातून नगरकरांमध्ये पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत विद्यार्थी वृक्ष दत्तक योजना राबविण्यात येणार असल्याचंही मत उपमहापौर धनंजय जाधव यांनी मांडलंय. शहराचे लाडके उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव हे आमचे मित्र आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण नगरकरांना आवाहन केलं होतं की त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलेही बुके, शाल वगैरे न आणता त्यांनी जी संकल्पना ग्रीन सिटीची मांडलेली आहे, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी या मोहिमेसाठी 1 लाख झाडं लावायचं त्यांचा मानस आहे. आणि त्याकरता आज माझ्या वतीने एक खारीचा वाटा म्हणून आमच्या जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीनं 100 झाडांची भेट ही धनुभाईला देण्यात आलेली आहे. आम्ही अपेक्षा करतो की त्यांचा जो संकल्प आहे 1 लाख झाडांचा येणाऱ्या वर्षभरात नक्की तो पूर्ण होईल. आणि खऱ्या अर्थानं आपण जे बघतो ग्लोबल वॉर्मिंग असेल, अनेक ठिकाणी आपल्याला पावसाचा आता अल-निनोचा देखील धोका आपल्याला जाणवतो आहे. या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी धनुभाईंसारखी जर का राजकीय मंडळी पुढे आली तर त्याचा अनुकरण इतर मंडळी देखील करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा हरितमय होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि धनुभाईंना आमच्या संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसंच सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.